नमस्कार शेतकरी भावांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे काटोल तालुक्यातील मेनकी या गावी. श्री इंद्रजित मालापुरे यांच्या शेतावर मोसंबीची फळबाग आहे यांची, आणि यांच्या शेतीमध्ये फळगड बऱ्याच प्रमाणात झालेली आहे. तर हे आपण आता शेतावर आलेले आहेत उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमान्य बळीराम सातपुते साहेब, तालुका कृषी अधिकारी जयंती कौटकर साहेब आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथून श्रीमान्य पंचबाई सर आणि एकता मॅडम आणि धार्मिक सर आणि सुपरवायझर, मंडळ अधिकारी सुपरवायझर आणि आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की फळगड कशामुळे आहेत आणि याच्यामुळे याच्यावर काय उपाययोजना आहेत आणि याच्यापासून आपल्याला संरक्षण कसं करता येईल यासाठी आपण आज जाणून घेणार आहोत. तर मी इथे आमंत्रित करतो श्रीमान्य पंचबाई सरांना की आपण या संदर्भात मार्गदर्शन करा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. तर आता संत्रा मोसंबीवर फळगळीचा जो प्रादुर्भाव आहे, फळगळ जी आहे ती आपल्याला विविध ठिकाणी दिसत आहे. तर फळगळीचं प्रामुख्याने दोन प्रकारे फळगळ होतं. एक किडींच्या प्रादुर्भावामुळं आणि दुसरी जी आहे ते रोगांच्या प्रादुर्भावामुळं. तर किडींमुळं जी फळगळ होतं त्याला कारणीभूत आहे रस शोषण करणारा पतंग, आणि दुसरं आहे फळमाशी. या दोन्ही किडींमुळं फळगळ होऊ शकतं. तर आता याचा जो प्रादुर्भाव आहे तो फळ जेव्हा परिपक्वतेकडे जातं, संत्रा असो मोसंबी असो, तर परिपक्व फळांवरती जो रस शोषण करणारा जो पतंग आहे तो आपला सोंड त्या फळामध्ये खुपसून त्याच्यातलं ज्यूस पितो, रस पितो, आणि असे जे त्यांनी रस शोषण करणारे जे फळं आहे ते कालांतराने त्याच्यावर पिवळे चट्टे पडतात, गळतात, आणि तो एक भाग आहे रस शोषण करणाऱ्या पतंगामुळं. दुसरं जे फळगळ आहे ती फळमाशी. फळमाशी जी आहे ती जे परिपक्वतेकडे फळ आलेले आहे तर त्याच्या सालीच्या आतमध्ये आपली अंडी घालतं, अंडीतनं अळी निघतं, आणि ती अळी जी आहे ती फळाचा जो गळ आहे तो फळाच्या गळावर जगतं, आणि मग कालांतराने जिथनं म्हणजे अंडी देतेवेळेस जे छिद्र झालेलं आहे, छिद्र पडलेलं आहे, त्याच्यावरती जी आहे तपकिरी रंगाचं ब्राऊन स्पॉट होतं आणि फळं गळतात. तर आता सप्टेंबर महिन्यात जनरली आता फळं जे मोसंबीचे फळं आहे ते मॅच्युरिटीकडे येत आहे. तर सध्याच आजच्या कंडिशनमध्ये रस शोषण करणारा पतंग आणि फळमाशी याच्यामुळं फळगळ झालेली नाही, परंतु पुढे जे आहे ती याची संभावना होऊ शकतं. म्हणजे दरवर्षीचाच हा प्रॉब्लेम आहे. तर याच्यासाठी आपल्याला फळमाशीच्या नियोजनाकरता, व्यवस्थापनाकरता जे मिथाइल युजोनॉलचे जे सापळे आहे ते हेक्टरी 25 सापळे लावायचे आहे. त्यानंतर जे गळलेले जे फळं आहे ते वेचून नष्ट करायचे, कारण की फळमाशीची जी अळी आहे ती त्याच्या आतमध्ये असू शकतं. त्यामुळं असे जे गळलेले जे फळं आहे ते रस शोषण करणाऱ्या पतंगामुळं असो, फळमाशीमुळं असो, ते वेचायचे, ते नष्ट करायचे. त्यानंतर जे रस शोषण करणारा पतंग दुसरा जो आहे तर तो रात्रीला अटॅक करतो. तर याच्या व्यवस्थापनाकरता आपल्याला सायंकाळच्या वेळेस धूळ करायची. जर ओला जो कचरा आहे तो ओला कचरा पेटवायचा, त्याच्यावर जे आपल्या नीमच्या ज्या फांद्या आहेत त्या टाकायच्या. म्हणजे कसं होईल की नीममध्ये विविध गुणधर्म असतात, तर त्याच्या वासामुळं जो पतंग आहे तो शेताच्या बाहेर पडेल किंवा धुळीमुळं बाहेर पडेल आणि नुकसान होणार नाही. त्यानंतर विषारी आमिष, याच्या व्यवस्थापनाकरता विषारी आमिष आपल्याला तयार करता येईल. 900 ml पाणी घ्यायचं, 100 ग्रॅम जे आहे ते गूळ घ्यायचं, आणि 100 ग्रॅम आपल्याला जो गळलेले फळं जे आहे त्याचा रस काढायचा आणि तो 100 ग्रॅम घ्यायचा. त्यामध्ये 10 ml जे आहे ते मिथाइल पॅराथिऑन टाकायचं, किंवा दुसरं मॅलाथिऑन नावाचं जे कीटकनाशक आहे, मिथाइल पॅराथिऑनपेक्षा मॅलाथिऑन जे कीटकनाशक आहे ते टाकायचं. आणि एका हेक्टरमध्ये जसं आता 15-20 झाडांमध्ये एक जे आहे ते आपलं प्लॅस्टिकच्या हे आमिष जे तयार केलेलं आहे आपण, ते जे ब्रॉड भांडं आहे म्हणजे मोठ्या तोंडाचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये आमिष टाकायचं आणि ते झाडाला लटकवायचं. तो पतंग जो आहे तो त्याच्याकडे आकर्षित होईल आणि तो दगावेल. अशा पद्धतीनं आपल्याला फळमाशीचं आणि रस शोषण करणाऱ्याचं पतंगाचं जे आहे ते नियोजन करावं लागेल. म्हणजे आपलं जे संभाव्य नुकसान आहे, फळगळ आहे, ती टाळू शकेल. धन्यवाद. हे जे मार्गदर्शन होतं ते आपले पंचबाई सरांनी सांगितलेलं आहे की कीडच्या पासून कसं संरक्षण करायचं फळगडचं.
हे कीडच्या बाबतीमध्ये होतं. पण बरीचशी फळगड जी आता बघतोय आपण, हे इकडे दाखवा कॅमेरा 2 मिनिटं. हे आपण बघतोय हे थोडं रोग आहे. हा क्लोरोटोट्रिकम ट्रिकम म्हणून रोग असतो, बुरशी असतो. याची वाढ आणि याच्या प्रादुर्भावामुळे ही जे झालेलं नुकसान आहे हे आहे. तर याच्यावर मार्गदर्शन करण्याकरता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथून बागडे मॅडम येथे आलेले आहेत. त्यांना मी हे नमस्कार शेतकरी बंधूंनो. सध्या काटोल नरखेड ह्या एरियामध्ये जी मोठ्या प्रमाणात फळगळ होताना आपल्याला दिसत आहे, तर ती आहे आपली कोलेटोट्रिकम किंवा बॉटरडिप्लोडिया. ही जी बुरशी आहे, या बुरशीमुळे ही गळ होताना दिसते. तर प्रामुख्याने ही ओळखायची कशी, तर आपल्याला जेव्हा शेतकरी याला देठसुकी या नावाने पण ओळखतात. देठसुकी म्हणजेच की वरून फांद्या आपल्या वाढत येतात आणि ह्या वाढत आलेल्या फांद्या तुम्हाला वेळीच काढणे गरजेचं असते आणि त्या जर काढण्यात आल्या नाही तर त्यानंतर हे फळांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा प्रकारे तुम्हाला देठाजवळ ब्राऊन कलरचा स्पॉट दिसेल. तर अशी जी फळ आहेत, अशा फळांमुळे ही मोठ्या प्रमाणात गळ होताना आता आपल्याला दिसून येत आहे. तर या फळगडीसाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जेव्हा आपण झाडांची सल काढतो, तर सल काढताना देठसुखीवाले जर झाड असेल, देठसुखी ज्या झाडांवर असेल, तर त्या झाडांची तुम्ही जेव्हा सल काढता, देठ काढता, तर त्या देठासोबत हिरवा भाग घेऊन फांद्या कापणे गरजेचं आहे. आणि त्यावर लगेच तुम्हाला कोणत्याही बुरशीनाशकाची, जसं बोर्डो मिश्रण आहे, बोर्डो मिश्रणची घ्या. COC असेल COC, बॅविस्टिन असेल बॅविस्टिन, कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी त्यावेळेस करणे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही त्यावेळेसच योग्य ती काळजी घेतली तर हा फळगळीचा जो प्रॉब्लेम येतोय नंतर, हा प्रॉब्लेम आपण काही प्रमाणात सॉल्व्ह करू शकतो. आता सध्या परिस्थितीमध्ये फळगळ हे मोठ्या प्रमाणात ह्या कोलेटोट्रिकममुळे दिसून येत आहे. तर त्यासाठी तुम्ही थायफोनेट मिथाईल किंवा मग बॅविस्टिन याची फवारणी 10 दिवसाच्या अंतराने घेणे अतिशय गरजेचं आहे. जर फळगळीचं प्रमाण अतिशय जास्त असल्यास तर याप्रमाणे तुम्ही फवारणी घ्यावी. बॅविस्टिन असेल तर ते तुम्ही 2.5 ते 3 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा मग थायफोनेट मिथाईल असेल तर ते सुद्धा तुम्ही 1.5 ते 2 ग्राम पर्यंत 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण आज शेतकऱ्यांना सुद्धा विचारूया की त्यांचा काय अनुभव आहे, हे फळगळ कशामुळे झालेली असावी. तर आपल्या सोबत आहेत इंद्रजितजी मालापुरे. तुम्हाला एक वरवर काय असं जाणवते की कशामुळे फळगळ झालेली असेल? आपलं म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या प्रमाणात तुमच्या शेतावर बरीच फळगळ आहेत, तर कशामुळे झालेलं माझ्या असेल? बाजू शेतकरी आहे. एक मिनिट. आपला अनुभव म्हणजे असं तणनाशक तर वाटतंय का आपल्याला की तणनाशक घट झाले? तणनाशक मी मारला नाही तरी गळ आहे हा. माझ्या इथे. आणि मी 22 टीनचा फवारा वगैरे मारला तरी त्याच्यानंतरही थांबले नाही. अच्छा, ठीक आहे. ट्रायकोडर्मा वगैरे वापरलं होतं का आपण? ट्रायकोडर्मा, सुडोमोनास मी दोन्ही मारला. ते तर मारलंच आहे. अच्छा गुळासोबत पूर्ण ड्रिंचिंग केली. अच्छा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास दोघांची. अच्छा. 2-3 फवारण्या झाल्या बुरशीनाशकच्या वगैरे. 2-3 प्रकारच्या गळी आहे, ते त्याच्यामध्ये काही जण वाटत हे नाही नाही. झालं. मी 8 ते 10 फवारी मारल्या आतापर्यंत, खूप फवार मारले त्यांनी. तरी काही नाही झालं. सर्वच प्रकारची फवारणी केली त्यांनी. तर कोलेटोट्रिकम जे आपलं बुरशी आहे त्याचाच हा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत आहे. इथे आता निदान सुद्धा केलेलं आहे रोगशास्त्र बागडे मॅडमनी. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी या प्रकारे थोडीशी काळजी घ्यावी. शक्यतोपर्यंत तणनाशकाचा वापर बगीच्यामध्ये कमी करण्यात यावा. विशेषतः ग्लायसेल नावाचं जे प्रॉडक्ट आहे, ग्लायकोफॉस्फेट जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये, हा त्याचा वापर कमी करण्यात यावा, जेणेकरून ही आपल्याला गळ काही प्रमाणामध्ये कमी करण्यास किंवा थांबवण्यास आपल्याला मदत होईल. तरी सर्व बघणारे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या चॅनलला फॉलो करण्यात यावं आणि अशीच आपल्याला वरच्या वर आपल्याला जे काही अडचणी असतील त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आपल्याला मिळण्यात येईल. तरी धन्यवाद.